हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पुन्हा एकदा एक रेड वेल्वेटचा केक जो आहे तो अर्धा किलोचा बनवणार आहोत। रेड वेल्वेटचा केक कसा करायचा, कितीला विकायचा, कोणतं क्रश वापरायचं, मी कितीला देते, कोणतं प्रीमिक्स वापरते, सगळं सांगणार आहे। तर आता इथे रेड वेल्वेटचा स्पॉन्ज जो आहे तो मी रेडी करून घेतलेला आहे आणि वरची जी लेयर असते तर ती मी क्रम्बल्ससाठी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्पॉन्जचे आपल्याला 3 लेयर्स बनवायचे आहेत। जेव्हा आपण बेस लावतो तर तेव्हा थोडासा जास्त प्रीमिक्स घेऊन बेस थोडा जास्त लावायचा, का तर आपल्याला वरची लेयर जी आहे ती क्रम्बल्ससाठी हवी आहे म्हणून। आता या लेयर्सचे मी या स्पॉन्जचे 3 लेयर्स करून घेतलेत, सोक करून घेतले। पण मी क्रीममध्ये सगळ्यात अगोदर थोडं गुलाब गुलकंदाचं क्रश जे आहे ते मिक्स केलेलं आहे, जेणेकरून आपल्या पूर्ण केकला फ्लेवर येईल छान असा। आणि इथे बघू शकता मी शक्यतो रेड वेल्वेटला रेड रोजचं सिरप वापरते किंवा गुलाब गुलकंदाचं सिरप वापरते, छान येते टेस्ट। माझ्याकडे जे कस्टमर आहेत त्यांना सगळ्यांना तर याच केकची म्हणजे याच फ्लेवरची सवय लागलेली आहे। आणि आता बघू शकता पुन्हा सेकंड लेअरसुद्धा मी ठेवून दिलेली आहे। सध्या व्हिडिओला पुन्हा एकदा 3-4 दिवस गॅप पडला, त्याबद्दल सो सॉरी। होतं असं होत राहील, पण मी तुम्हाला व्हिडिओज देतच राहील, काहीही टेन्शन घेऊ नका। तर आता ह्याला मी छान असं सगळीकडून क्रमकोट करून घेणार आहे आणि मग थोड्या वेळासाठी मी डीप फ्रीजला ठेवून देणार आहे। माझ्याकडे मोठा फ्रीज आहे, डीप फ्रीज, जो आईस्क्रीमसाठी येतो। मध्यंतरी जेव्हा मी 5 किलोचा केक अपलोड केला किंवा 10 किलोचे 2 केले होते, तर तेव्हा बऱ्याच नाही सॉरी म्हणणार, पण एका ताईची कमेंट आली की फ्रीज तरी दाखवा, की एवढे मोठे केक तुम्ही कोणत्या फ्रीजला ठेवताय, की माझ्याकडे मोठा डीप फ्रीज आहे। आणि बहुतेक त्या ताईंना माहीत नसेल, त्या नवीन बघत असतील, तर फ्रीज मी बऱ्याचदा माझ्या ब्लॉग चॅनलमधून सुद्धा दाखवलेला आहे। आणि त्या ताई जरी व्हिडिओ बघत असतील तर नक्की तुम्ही ब्लॉग चॅनलवरती जाऊन बघू शकता। जो आईस्क्रीमसाठी फ्रीज येतो तर तो आहे माझ्याकडे मोठा डीप फ्रीज, त्याच्यातच मी माझे केक सेट करून घेत असते। आणि नवीन जे नेहमीचे व्ह्यूवर आहेत त्यांना तर माहीतच आहे। तर असो 3ही लेयर एकमेकांच्या वरती छान अरेंज केल्या आणि आता क्रमकोट करून थोड्या वेळासाठी मी डीप फ्रीजला केक ठेवून देणार आहे, म्हणजे थोडा सेट होईल आणि मग मला फायनल फिनिशिंगला व्यवस्थित होऊन जाईल। तर बघा या पद्धतीने मी फिनिशिंग करून घेतलेली आहे। फिनिशिंग केकला छान करायची मी बऱ्याचदा सांगतच असते तुम्हाला। तर असो केक आपण ट्रान्सफर करून घेऊयात बोर्डवरती आणि मग थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। तर 3-4 दिवस पुन्हा एकदा थोडा डिले झाला। कसं होतं, तुम्हाला माहिती केक शॉपमुळे खूप सारे केक होतात, मध्ये एक क्लाससुद्धा झाला, त्याचा व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे तुम्हाला। आणि तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ तोच आहे, बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। मी एकाच मुलीचा घरी क्लास घेतला होता। तर आता थोडा सेट करून केक घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं फिनिशिंग करून घ्यायची आहे। तर आता प्लेन क्रीम घेतली आहे, यामध्ये मी रेड रोजचं क्रश ॲड केलेलं नाही आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेड वेल्वेटसाठी प्रीमिक्स कोणतं वापरायचं, तर गुडरीच कंपनीचं 1 किलोचं पॅक येतं, साधारणतः 300 रुपये किलोप्रमाणे हे प्रीमिक्स भेटतं। थोडंसं कॉस्टली असतं हे प्रीमिक्स, पण मग टेस्टही त्याची तशीच असते। त्यानंतर रेड रोज फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता, आपल्याला थोडं सोपं पडतं। आणि जर तुम्हाला चीज क्रीममध्ये हा रेड वेल्वेट बनवायचा असेल तर मग तुम्हाला जास्त कॉस्टली जाईल, त्याचं प्राईससुद्धा तुम्हाला 400-500 रुपये हाफ केजीचे घ्यावे लागतील। आता ह्याला मी 350 रुपयात देते, कारण मी रेड रोजचं क्रश वापरते। जर मी चीज क्रीम वापरली किंवा डिलेक्टाची जी चीज क्रीम येते ते जर वापरलं, क्रीम चीज, तर मला नाही परवडणार। पण मी यामध्येच या पद्धतीनं करते, माझ्याकडे भरपूर चालतो हा सुद्धा केक। आणि काही कस्टमर फिक्स आहेत या केकसाठी, म्हणजे प्रीमिक्स कॉस्टली असल्यामुळे आपण ह्याचे रेटसुद्धा थोडेसे कॉस्टली ठेवायचे। त्यानंतर तुम्ही चीज वापरू शकता किंवा मी रेड रोजमध्ये सुद्धा बनवते। त्याच्यानंतर आपण जर आता तुम्ही म्हणाल की जर हे रेड वेल्वेट प्रीमिक्स नसेल तर तुम्ही व्हाईट प्रीमिक्समध्ये किंवा व्हॅनिला प्रीमिक्समध्ये 1 चमचाभर तुम्ही चॉकलेटचं प्रीमिक्स यूज करायचं आणि त्यामध्ये रेड कलर टाकूनसुद्धा तुम्ही या पद्धतीचा केक बनवू शकता, काहीही अडचण नाही जर तुम्हाला बजेट फ्रेंडली केक पाहिजे असेल तर रेड वेल्वेटमध्ये। पण शक्यतो गुडरीच कंपनीचंच वापरते आणि त्याची टेस्टही छान आहे। तर आता हे जे क्रम्बल्स आहेत ते मी करून घेतलेत आणि केकवरती मी लावून घेणार आहे। कधी कधी वरचा लेअर जो आहे थोडासा ओलसर राहिला
तर मग असे क्रंबल चांगले होत नाहीत आणि जर ड्राय झाला ना तर छान एकसारखे क्रंबल्स होतात. बऱ्याचदा माझ्या व्हिडिओजमधून तुम्ही बघितलं असेल. तर या पद्धतीने सगळीकडून क्रंबल्स मी टाकते, त्याशिवाय रेड वेल्वेट केक हा रेड वेल्वेट वाटतच नाही. तर आता या केकची प्राईस जी आहे ती मी 350 रुपयात देते. तुम्ही जर क्रीम चीज वापरलं तर 400-450 रुपयांना हाफ के जी हा केक विकू शकता. नाही तर सेम या पद्धतीने करून तुम्ही 350 रुपयांना हाफ के जी केक देऊ शकता. मोठं मोदकचं नोझल मी इथे यूज केलेलं आहे आणि काही गोल्डनचे स्प्रिंकलर्स मी यूज करणार आहे. आणि या पद्धतीने हाफ के जीचा रेड वेल्वेट केक 350 रुपयात आपण सेल आउट करू शकतो. टेस्टलाही छान होतो आणि छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. शक्यतो रेड वेल्वेटचं प्रीमिक्सचं यूज करा. तर बऱ्यापैकी या केकच्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला रेड वेल्वेट केकची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्याच कमेंट्स येतात पुन्हा, म्हणून पूर्ण माहिती दिली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. काहीही तुम्हाला वाटलं तर कमेंट करून नक्की विचारा, मी नक्की आन्सर देईल. तर चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत